महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सुगंधित तंबाखू तस्कर रवी सांभाळतो वडसा, तर आरमोरीचा सलमान उर्फ सिल्लू सांभाळतो आरमोरी कुरखेडा। तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी आवेश नईम गुप्ताकडे। संपूर्ण महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू विक्री बंद असताना देखील गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तंबाखूची विक्री सुरू आहे। या तंबाखू तस्करांना आवाक्यात आणणे यंत्रणेच्या क्षमतेबाहेर होत आहे की काय, काहीसं असं चित्र दिसून येत असल्याचं बोललं जात आहे। सदरील तंबाखू छत्तीसगड येथील मानपूर वरून सावरगाव, मुरुमगाव, कुरखेडा मार्गे देसाईगंज, वडसा ते आरमोरी या मार्गाने आणला जात असून जिल्ह्यात सर्वत्र बेधडक पुरविला जात आहे। यात प्रामुख्याने गोंदियाचा रवी नामक व्यक्ती यांनी घेतली असून आरमोरीचा सलमान उर्फ सिल्लू व गडचिरोलीचा आवेश नईन व गुप्ता या टोपण नावाने ओळखले जाणारे व्यक्ती या व्यवसायात सक्रिय कामगिरी बजावत असल्याच्या चर्चेला उधाण आलंय। तंबाखू तस्कर मोठ्या शिताफीने व्यवसाय करीत असून आरमोरी येथील बर्डी निवासी सलमान उर्फ सिल्लूभाई असलम कादिर इजान ही टोपण नावाने ओळखली जाणारी आरमोरी शहरातील तरुण युवक मजा कारागीर असून ही तीनही व्यक्ती स्वतःला सिने अभिनेता समजणारा सलमान नामक व्यक्तीच्या हाताखाली काम करीत आहेत। परंतु दिखाव्यात सलमान तो मी नव्हेची भूमिका घेत असल्याचं स्थानिकांकडून बोललं जातंय। नुकताच एलसीबीची चंद्रपूर जिल्ह्यातील रयतवारी येथील पडलेल्या धाडीमध्ये गडचिरोली येथील विनय गुप्ता यांनी कच्चा तंबाखू पुरवठा केला असल्याच्या आरोपीच्या जबाबावर विनय गुप्ता यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तर विनय गुप्तावर मोका लावत असल्याच्याही चर्चा सध्या गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहेत। तशीच कारवाई गडचिरोली जिल्ह्यात का नाही? गडचिरोली जिल्ह्यातील नईम, आवेश, सलमान, रवी या तंबाखू तस्करावर मोका का नाही? संबंधित विभाग या सुगंधी तंबाखूच्या संपूर्ण मास्टर माइंडवर कार्यवाही करून तंबाखू तस्करांचा माज उतरविणार काय, याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।